रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचे अध्यात्म वाटिका या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कामिका एकादशीबद्दल. कामिका एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पुण्यदायी एकादशी मानली जाते. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. चातुर्मासातील ही एकादशी असल्याने तिचे महत्त्व अधिकच वाढते. या एकादशीचे व्रत केल्याने अजाणतेपणी झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्महत्येसारख्या महापापातूनही या व्रताने सुटका होऊ शकते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने अश्वमेध यज्ञाचे जेवढे फळ मिळते तेवढेच फळ मिळते असे मानले जाते. या एकादशीला श्रीहरींना तुळस अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांना सद्गती प्राप्त होते अशी ही आख्यायिका आहे. तसेच मनातील प्रलंबित इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. 2026 मधील कामिका एकादशी ही 9 ऑगस्ट रोजी आहे. या कामिका एकादशीची पौराणिक कथा अत्यंत बोधप्रद आहे. ही कथा भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितली होती. ती आता आपण ऐकूयात. प्राचीन काळी एका गावात एक पराक्रमी परंतु क्रोधी स्वभावाचा क्षत्रिय राहत होता. एकदा कोणत्या तरी क्षुल्लक कारणावरून त्याचे एका ब्राह्मणाशी कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात त्या क्षत्रियाकडून ब्राह्मणाची हत्या झाली आणि हिंदू धर्मामध्ये ब्रह्महत्या हे सर्वात मोठे महापाप मानले जाते. या पापामुळे त्या क्षत्रियाला समाजाने बहिष्कृत केले. त्याला कोणत्याही शुभ कार्यात किंवा भोजनात सहभागी करून घेतले जात नसे. स्वतःच्या हातून घडलेल्या या गुन्ह्यामुळे तो क्षत्रिय अत्यंत दुःखी झाला आणि त्याला पश्चाताप झाला. तो विचारात पडला की आपल्या पापाचे क्षालन कसे होईल आणि हेच विचारत तो एका विद्वान ऋषींकडे गेला. त्याने ऋषींना विनवणी केली की हे ऋषीवर, माझ्या हातून अजाणतेपणी ब्रह्महत्येचा अपराध झाला आहे. या पापाच्या ओझ्यामधून मला मुक्त होण्याचा एखादा मार्ग सांगा. त्यावेळी ऋषींनी त्याला सांगितले की आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत विधीपूर्वक कर आणि भगवान विष्णूंची सेवा कर. या व्रताच्या प्रभावाने तुझे पाप नष्ट होईल. ऋषींच्या सल्ल्यानुसार त्या क्षत्रियाने कामिका एकादशीचे कडक व्रत केले. त्याने दिवसभर उपवास केला आणि रात्री भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर जागरण केले. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला दर्शन दिले आणि सांगितले की तुझ्या पश्चातापामुळे आणि एकादशीच्या व्रतामुळे तू ब्रह्महत्येच्या पापापासून पूर्णपणे मुक्त झाला आहेस. थोडक्यात मनापासून केलेला पश्चाताप कोणत्याही गुन्ह्याचे प्रायश्चित्त ठरू शकतो. कामिका एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला मानसिक शांती मिळते आणि त्याच्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतात. असे मानले जाते की जे फळ काशी किंवा कुरुक्षेत्रात स्नान केल्याने मिळते तेच फळ केवळ कामिका एकादशीची ही कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने देखील प्राप्त होते. या कामिका एकादशीची पूजाविधी आपण थोडक्यात पाहूयात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूंच्या पूजेचा संकल्प करावा. तसेच एकादशीच्या उपवासाचा देखील संकल्प करावा. संकल्प मंत्र आहे, एकादश्यां निराहारस् स्थित्वाहम परेहनि भोक्ष्यामि पुंडरीकाक्ष
शरणं मे भवाच्युत, शरणं मे भवाच्युत. अशा प्रकारे मंत्र म्हणून एकादशीचा व उपवासाचा संकल्प करावा. या दिवशी भगवान विष्णूंच्या श्रीधर रूपाची पूजा केली जाते. मूर्तीला पंचामृताने अभिषेक करून पिवळी फुले, धूप आणि दीप अर्पण करावा. तसेच विष्णुपूजेत तुळशीची पाने व तुळशीची मंजिरी यांना विशेष महत्त्व आहे. अर्पण केलेल्या एका तुळशीच्या पानानेही भगवान प्रसन्न होतात. या दिवशी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा अखंड लावण्याचे विशेष महत्त्व आहे. असे केल्याने पितर तृप्त होतात अशी श्रद्धा आहे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे देखील अत्यंत फलदायी मानले जाते. अशा प्रकारे कामिका एकादशीची व्रतकथा व पूजाविधी आहे. तुम्हा सर्वांना कामिका एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.